मॅम तुमच्याकडे लेटर आले. कोणी पाठवलंय? ते काय माहीत नाही मॅम, वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि एवढी साईन पाहिजे होती. हां द्या, मी करते. द्या इकडं, मला येते सही. बघ छान आहे ना. जा आता. माई काय लिहिलं होत्यात? हां माई बघा बरं, सावळीसाठी एखादा कार्यक्रम तर आला नाही ना. अहो तेवढेच पैसे सुटतील ना. बघा 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 काय माई, आहे का कार्यक्रम एखादा? हां हो माई बोला ना. साप चावल्यावर का गप का अशा? काय झालं? परवा आपला जो कार्यक्रम झाला होता त्यातल्या प्रेक्षकांनी नुकसान भरपाईचा दावा केलाय आपल्यावर आणि माझ्यावर फसवणुकीची केस केली आहे. आपल्यावर म्हणजे माझ्यावर म्हणजे माझं नाव आहे का त्यात? माई बघा ना एकदा, माझं नाव नाही ना. माई मी काय केलं नव्हतं. सगळा प्लॅन तुमचा होता की नाही? माई बघा ना एकदा, माझं नाव नाही ना त्यात. माई अगं गप गा. तुला कोण ओळखताय तिथे? तुझं नाव असायचा काय संबंध? यात फक्त माझं नाव आहे, नशीब ताराचं नाव नाहीये. काय नालायक माणसं आहे तो पण ही. बघा ना, एवढे वर्ष त्या आवाजाचा आनंद घेतला, त्याची परतफेड अशी केली हो या लोकांनी. नाही खरी केस ना त्या सावळीवर टाकायला पाहिजे, माहितीये का? अहो तिनं फसवणूक केली सगळ्यांची. एवढे वर्ष आपला आवाज हा तारा मॅडमचा आवाज आहे असं सांगितलं की नाही तिनं? ती खोटारडी आहे खरं तर. माई नेहमीचा एकच प्रश्न, हे सगळं कुणी केलं असेल असं वाटतंय हो तुम्हाला? कोण असेल या माग? माहितीये, चांगलंच माहितीये कोणी केलंय ते. आता खरी खेळाला मजा येईल. मजा येणार आहे. जयंती यांनी मला आव्हान दिलंय ना, मी हे आव्हान स्वीकारते. आता युद्ध होणार जयंती, युद्ध होणार. आणि या युद्धाचं रणशिंग आता मी फुंकलाय. पण माझा शत्रू विसरतोय की जेव्हा भैरवी वझे युद्धात उतरते ना, तेव्हा विजय फक्त भैरवी वझेचाच होतो. अरे ये ना राजकुमार. गॅरेजला निघालास? हां ते एक अर्जंटली गाडी आली तर द्यायची, जावं लागेल. विचारा. त्याला काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला, म्हणून त्याला बोलवलत नाही इथे. मग बोला की, का हवापणाच्या गप्पा मारायला बोलवलत? हां राजकुमार, अमृता म्हणत होती की मगाशी कदाचित तू फोनवर ऐश्वर्याशी बोलत होतास. ऐश्वर्या टचमध्ये आहेस तू? तिला असं का वाटलं मला माहिती नाही, पण मी असं काही टचमध्ये, मी तिला एक्सप्लेन पण केलेलं, पण तिला का गैरसमज झाला कळत नाही मला. एनिवे, पण ऐश्वर्याबद्दल काही कळलंय का तुला? तिचा काही ठाऊक ठिकाणा कळलाय? नाही, खरंच नाही कळलंय मला अजून. म्हणजे एका माणसाला मी लावलंय का मला. हां मला आता कळलं, अमृताचा गैरसमज झाला. काय झालं, मी त्या माणसाला ऐश्वर्याचे डिटेल्स देत होतो, ते कदाचित तिने अर्धवट ऐकलं म्हणून तिचा गैरसमज झाला असेल. हां नाही, कारण अमृता तेच म्हणाली की मला पूर्ण श्युरिटी नाही आहे, पण कदाचित तो ऐश्वर्याशी बोलत होता. तिच्याबद्दल काही कळलं तर सांगणार तुम्हाला. हां काय, माझ्या पूर्वीच्या काही मित्रांना मी लावलंय का मला, त्यांच्याकडनं जे कळेल ना लगेच मी तुम्हाला येऊन सांग. जाऊ मी आता? अजून काही आहे का? नाही, ये ना. अमृता, अमृता, काय चाललंय तुझं? का वाटलं तुला मी ऐश्वर्याशी बोलत होतो म्हणून? कारण मला हे पटतच नाही की तुम्ही तुमच्या माणसाशी बोलत होता. मला असंच वाटतंय की तुम्ही ऐश्वर्याशीच बोलत होता. गैरसमज आहे का बाई तुझा? आणि कोणाकोणाला तू सांगितलंस हे सगळं? म्हणजे अशी का चौकशी करता तुम्ही? चौकशी म्हणजे बाबा विचारत होते मला, तू बोललास का ऐश्वर्याशी म्हणून. बघ मी ऐश्वर्याशीच सकाळी बोलत होतो.
मग मगाशी खोटं का बोललात? विचारलं तेव्हा नाही का म्हणालात? कारण आहेत त्याला म्हणून. बघितलंस, तुझाही माझ्यावरती अजून विश्वास नाहीये. मी काय सांगणार घरच्यांना की मी आज पहिल्यांदा बोललो ऐश्वर्याशी, ते विश्वास ठेवतील माझ्यावर? नाही ना. मला तिला डायरेक्टली घरी घेऊन यायचं होतं म्हणून मी कोणाला सांगत नव्हतो. आणि तू? तुम्हाला माहिती आहे ना ती कुठे आहे ते? नाही माहिती मला. तुझी शपथ घेतो, मला खरंच नाही माहिती ती कुठे आहे. अगं जर तुझा गैरसमज होऊ शकतो तर या घरच्यांचा पण होईल ना गैरसमज माझ्याबद्दल. ही बाई मला फोन करून धमकी देत होती की त्या माणसाला का पाठवलंय तिच्या पाठीमागे म्हणून. आता काय सांगू तुला मी. आईने माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे, मी चोख पार पाडीन. का विश्वास नाही यार तुमचा? आणि हे बघ, मी ऐश्वर्याशी आजच बोललो, माझा आणि तिचा काही एक संबंध नव्हता, हे ना मला पटवण्यामध्ये माझी एनर्जी वेस्ट करायची नाहीये म्हणून मी कोणाला सांगत नव्हतो. कळलं का तुला? आईला जर हे अर्धवट कळलं किंवा तिचा गैरसमज झाला, ती आयुष्यभर मला माफ करणार नाही. कळतंय का तुला? सॉरी, मी तुमच्यावर उगाच संशय घेतला. पण आता तुम्ही मला सगळं खरं खरं सांगितलं ना, आता मी ही गोष्ट कोणालाच नाही सांगणार. प्रॉमिस. नका काळजी करू. तू काळजी करू नकोस. मी आता ताराला भेटायला चालले जरा. एकटी? एकटी नाही, सावली आहे माझ्यासोबत. नका काळजी करू. लगेच जा. तेवढं आहे ना सावली, मग काही प्रॉब्लेम नाही. नीट जा रे. येऊ? अरे बबलू, आलास तू? कामाला पण लागलास? काय घरामध्ये काय कुठे आहे सगळं व्यवस्थित लक्षात आहे ना? बाबा, आपल्या माणसाला कोण विचारतं का? नाही नाही, बरेच दिवस नव्हताच ना तू, म्हणून विचारतो. तू नव्हतास, घर एवढं शांत शांत वाटत होतं ना. कौतुक करतोयस की खेचतोयस? कौतुक करतोय मी तुझं, कौतुक करतोय. मग ठीक आहे. खूप मिस केलं तुला. मी पण खूप मिस केलं तुम्हाला. कधी घरी येतोय असं झालंय मला. पण बघ, कामं झाल्याने घरी आलो. वा. पण सारत होता, माझ्यामुळे राहिलेले कामं पेंडिंग असतील ना? हा, ते काय आता दररोजच आहे. कौतुक करतोयस की खेचतोयस? कौतुक करतोय मी बबलू, कौतुक करतोय. मग ठीक आहे. काय मग ट्रेनिंग कसं चालू आहे? कोणाचं? किरणचं. अरे मस्त झालंय. आता तिला पुढच्या ट्रेनिंगसाठी ना देहरादूनला पाठवलंय. बापरे, बेस्ट. तशी हुशारच आहे ती. खूप. कौतुक करतोयस की? कौतुक करतोय, खरंच हुशार आहे ती. बरं, आता कौतुक करणं पुरे, कामाला लागा. हा. सावलीसाठी हा सुखद धक्का असेल. हो ना. करेक्ट टायमिंगला अमृता वहिनी ना सावली वहिनीला बाहेर घेऊन गेली. जा तुझं काम कर. तारा, वहिनी, वहिनी. हळू. सॉरी, इट्स ओके बेबी.